सगळे मराठी. बरं वाटलं मला की पूर्ण क्लास मराठीत होईल. कारण एक जरी हिंदी असेल तर काय करावं लागतं? चालू केलं हो. एक जरी हिंदी असेल तर काय करावं लागतं? हिंदी करावं लागतं. काही ऑलरेडी मला ओळखणारी आहेत साधक, तर आज आपण थोडंसं काय ना काय तर आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख व्याधी आहेच कुणाला तरी. कुणाला शरीराचं दुःख नाही, कुणाला मनाचं दुःख नाही, कुणाला जीवनातल्या काही गोष्टी आहेत, ठीक आहे. स्वतःचं नसेल तरी आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमधलं आपल्याला जाणवतं. तर आज आपण थोडंसं त्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवू. आपण आज पहिल्यांदा जे बघणार आहे, शिबिराचं नाव काय आहे? कुणी शांत ध्यानपूर्वक ऐकलंय किंवा बघितलंय शिबिराचं नाव? स्माइल मेडिटेशन आहे का स्वयंपूर्ण चिकित्सा स्वयंपूर्णत्व आहे? बघा बरं त्याच्यावर फ्लायरवर स्वयंपूर्णत्व आहे. ठीक आहे. स्माइल मेडिटेशन एक माध्यम आहे, पण स्वयंपूर्णत्व स्वयं. आज जे काय आपण बघणार आहे, बोलणार आहे, ते कुणाविषयी बोलणार आहे? स्वतःविषयी. कारण ज्याला आपण विचार करतो, जगाला समजून घेणं आणि कितीही समजून घेतलं तर ते कमीच पडणार. पण स्वतःला समजून घेणं त्या मानानं सोपं आहे, जर आपण त्या प्रॉपर वेनी आणि त्या मार्गाने गेलो. जग विविधता जास्त आहे जगामध्ये. भौतिक जग जे आजूबाजूला आहे ते काय आहे? विविधता आहे. भरपूर वेगवेगळ्या पद्धती आपल्याला दिसतात ना. त्याला द्वंद्व म्हणतो, विधावस्था, भरपूर मल्टी टास्क आहे. बरंच समजून घ्यावं लागतं. पण स्वतःला म्हणजे स्वतःकर ज्याला आपण बघतो त्याला एकच गोष्ट येते लक्षात, मी. आज आपण त्या मीलाच समजून घेणार आहे. पूर्ण जे काय फिलॉसॉफी आहे, जगातल्या प्रत्येक शास्त्राची फिलॉसॉफी ही मीवरच बोलते. मी मी मी. आणि शेवटी आपण विज्ञान असू दे किंवा अध्यात्म असू दे, ते दोन्हीही अल्टिमेटली स्वतःचाच शोध घेत आहेत. एक बाह्य जगात बघून आणि एक स्वतःच्या अंतरी. अध्यात्म जे स्वतःशी कनेक्ट होऊन शोधण्याचा प्रयत्न करते आणि विज्ञान ही बाह्य जगाशी कनेक्ट होऊन. अल्टिमेटली जर आपण विचार केला तर आज आपण जे काय सायन्स डेव्हलप करतोय सगळं, ते आपण दुसऱ्यामध्ये स्वतःचंच एक प्रतिबिंब बघत असतो. तर आज आपण बऱ्याच गोष्टीला कनेक्ट होणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा उलट मला वाटतं तुम्ही सगळे लकी आहे, कारण आपण खूप क्लोजली, संख्या जास्त असेल तर काय होतं, नॅचरली डायव्हर्सिफिकेशन जास्त होतं. म्हणजे एनर्जीज त्या डायव्हर्ट होतात, म्हणजे जी सेंटर पॉईंटवरनं एनर्जी येणार. पण आता काय होणार आहे, फोकस्ड होणार तेवढंच ह्याच्यात. आणि हा क्लास काय फक्त एक इन्फॉर्मेशन नाही आहे, तर ही हिलिंग प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही नुसतं ऐकत जरी बसला तरी बऱ्याच गोष्टी तुमच्या सुटणार. ज्या बऱ्याच गोष्टी आपण मनाच्या लेवलला, शरीराच्या लेवलला आहेत आपल्यावर, तर ते आपोआपच स्वच्छ साफ व्हायला चालू. जस्ट क्लोज युअर आईज. डोळे बंद करायचे. डोळे बंद केल्यानंतर काही प्रश्न आहेत ते थोडेसे विचारायचे स्वतःला. तर शिबिराचं नावच आहे स्वयंपूर्ण चिकित्सा. नेमकं चिकित्सा म्हणजे काय, स्वयं म्हणजे काय, पूर्णत्व म्हणजे काय, व्याधीमुक्ती म्हणजे काय, खरंच मला त्रास आहे का, वेदना आहे का, दुःख आहे का, सुख म्हणजे काय. आज थोडंसं आपण या गोष्टींचा विचार करणार आहे. नेमकं मी म्हणजे कोण, मी म्हणजे काय, एक क्वेश्चन
विचारायचं आहे. आणि विचारणं म्हणजेच एक चिकित्सा आहे. जाणून घेणं, अनुभव करणं, एक्सपिरियन्स करणं. मी नेमकं मी कोण आहे, कशासाठी आहे, माझं जीवन काय आहे. कधी हा प्रश्न स्वतःला आपण विचारला आहे किंवा कधी पडला आहे, नेमकं मी कोण आहे. आज आपण आणि मीच्या प्रश्नाचं उत्तर समजलं आपल्याला की मग आपोआप आजूबाजूचं सराउंडिंग, आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट, आपले सगळे व्यवहार, ते शारीरिक व्यवहार असतील, मनाचे व्यवहार असतील, आपल्या जीवतत्वाचे व्यवहार असतील, ते आपोआप समजायला चालू होतं. आणि नेमकं व्यवहार करणारा कोण आहे, मी कोण आहे, मी का आहे इथं, माझं जीवन काय आहे, हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि समजल्यानंतर आपण ज्यावेळेला त्या गोष्टींचा शोध घेतो आणि ज्या गोष्टी आपल्याला सापडायला चालू होतात, त्यावेळेला नॅचरली एक आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य, स्माईल आपोआप यायला चालू. त्याला आपण म्हणतो इंटरनल स्माईल, इनर स्माईल. इनर स्माईल आपोआपच. बघा तुम्ही एक ऑब्झर्व करा आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली त्यावेळेला आपोआप एक स्माईल रिफ्लेक्ट झालेली आहे, एक लाईटनेस फील झालेला आहे, हलकेपणा तुम्हाला जाणवले. तर आज आपण फंडामेंटल क्वेश्चनशी कनेक्ट होणार आहे, नेमकं मी कोण आहे. अख्खं अध्यात्म असेल, कोणतंही फिलॉसॉफिकल सायन्स घ्या, इंडियन फिलॉसॉफी घ्या, चायनीज फिलॉसॉफी घ्या, ज्या ज्या सिव्हिलायझेशन्स झालेल्या आहेत त्यांनी मानवानी सतत प्रयत्न केला आहे मीचा शोध घेण्याचा. आणि आज वैज्ञानिक जग पण, विज्ञान ॲक्च्युली माझ्या दृष्टीनं विज्ञान आणि अध्यात्म ही वेगळं नाही आहे, तर एकच आहे, फक्त ती एकमेकाची प्रतिरूप आहे. तर आज आपण त्या वैज्ञानिक दृष्टिकोन, आध्यात्मिक दृष्टिकोन नेमकं काय आहे त्याच्याकडे बघणार आहे. त्याचं कारण आपल्याला जे दुःख होतंय, वेदना होते, कोणत्याही प्रकारचे असेल, त्याचं मूळ उत्तर हे मी शोधण्यातच आहे. आणि मीचा एकदा शोध लागला की मग आपल्याला आपोआपच त्या गोष्टींची उत्तरं मिळतात. आणि उत्तर मिळाले की आपोआप एक इंटरनल स्माईल, त्याला आपण म्हणतो, जी बुद्धाने एक्सपिरियन्स केलेली आहे, जी भगवान महावीरांनी, कृष्णाने, रामने, जीजस, जे कोणी एनलाइटन झालेले आहे. एनलाइटमेंट म्हणजे स्वतः स्वयंप्रकाशित झालेले, त्या सगळ्यांनी ते अनुभव केलेले. आणि ते बुद्ध, ते कृष्ण, राम, जे काय आहेत ते सगळे आपण आहोत ॲक्च्युली, फक्त आपल्याला माहीत नाही आहे, म्हणून आपल्याला वेदना आणि दुःखाची जाणीव होते. आज आपण ते समजून घेणार आहे. आणि पहिला प्रश्न आहे, मी नेमकं कोण. आज आपण तिथून सुरुवात करतो. आणि ते मी जाणण्याचा सोपा मार्ग काय असेल तर एक प्रोसेस आहे, त्याला आपण म्हणतो ट्रायोर्जिन स्माईल मेडिटेशन. स्वयंपूर्ण चिकित्सा ही पूर्ण बेस्ड आहे ट्रायोर्जिन स्माईल मेडिटेशनच्या अंडर. त्याच्यावर तो सिद्धांत घेऊन जाणार आहे. तर आपण शब्द ते बघून घेणार, हळूवार डोळे उघडायचे, कारण आज दिवसभरात आपण मध्ये मध्ये डोळे बंद करणार आहे, मध्ये मध्ये डोळे उघडणार आहे. हे बरोबर आहे की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर तुम्हाला खरंच स्माइली रिफ्लेक्ट झालेले. आजपासून जरा ऑब्झर्व करायला चालू करा. तुमचे जे गहन प्रश्न असतात, कदाचित तुमचं तुम्ही ज्याला शोधलेले आहे, दुसरे सांगतात आहे की नाही, आपण कुणाचं ऐकतो, आपण स्वतःच फक्त ऐकतो, दुसऱ्याचं ऐकत नाही. ते आज मी तुम्हाला ते शिकवणार आहे की स्वतःचं कसं ऐकायचं. आपण दुसऱ्याचं मार्गदर्शन घेतो, समजून घेतो, पण करतो कुणाचं सारखं, आपल्या स्वतःला जे पाहिजे आहे तेच. बघा तुम्ही छोट्यातली छोटी गोष्ट घ्या, मोठ्यातली मोठी गोष्ट घ्या, आपण ओपिनियन सगळ्यांची घेतो. अगदी ड्रेस खरेदी करायला गेला, फायनल डिसिजन कुणाचा असतो, तुमचाच असतो, स्वतःचाच असतो. तुम्ही विचारणार, त्या दुकानदाराला पण विचारणार
की हा ड्रेस चांगला दिसेल का हा दिसेल का, हे तुम्ही शेजारी कोणतं तुमचे मित्र मैत्रीण घरातले असतील विचारणार तुम्ही हे चांगलं दिसेल का हे काय. पण शेवटी अल्टिमेटली तुम्ही काय करताय, म्हणजे तुम्ही जे घेताय ते स्वतःच. म्हणून आज आपण स्वतःचं ऐकणार आहे. आता हे स्वतःचं ऐकायचं म्हणजे कुणाचं ऐकायचं, त्याचे स्तर आहे, त्याचे स्तर आहे. त्या स्तरांना आपण समजून घेणं गरजेचं आहे. फक्त शरीराचं ऐकायचं, भूक लागलेली ना सकाळी आल्यानंतर, कुणाला लागली भूक, शरीराला लागली, शरीराच्या चेतनेला, ऐकलो खाल्लो आहे ना, पोटात गेल्यानंतर. म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की ध्यान ही नंतरची प्रक्रिया, पहिल्यांदा पोटाचं ध्यान झालं ठीक आहे. पोट भरलं असेल तरच आपला मेंदू काम करेल, आपण तिकडं लक्ष देऊ. नॅचरल आहे आणि सायंटिफिकली आहे. ग्लुकोजच नसेल तर मेंदू काम नाही करणार आहे हायपोग्लायसेमियामध्ये आहे ना. त्यामुळं आहार विहार, त्यामुळं ऐकतो आपण कोणाचं, स्वतःचं. आता हे स्वतः म्हणजे कोण, मी म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. नाहीतर मग काय होणार आहे, मग कन्फ्युजन होतं, मग द्वंद्व होतं. त्यालाच आपण म्हणतो बायपोलर असेल, हे आता नावं दिलेली आहेत, अगदी बरोबर आहे. पण नेमकं काय आहे, द्वंद्व म्हणजे काय आहे, मी म्हणजे कोण आहे, दुनिया म्हणजे काय, त्यातला जेव्हा कॉन्फ्लिक्ट चालू होतो त्यावेळेला मग आपल्याला अस्वस्थता यायला चालू होते. मग आपण अस्वस्थ होतो आणि मग आपल्याला शरीराची मनाची लक्षणं दिसायला चालू. आज आपण नेमकं मी कोण आहे त्याच्यावर आपण बोलणार. आणि मी कोण आहे हे समजलं तर काय, मी कशासाठी आहे हे समजेल, मला हे जीवन कशासाठी मिळाले हे समजेल, मला हे शरीर कशासाठी मिळाले हे समजेल, मन कशासाठी आहे हे सगळं आपल्याला समजेल. त्यामुळे पहिला प्रश्न काय लिहायचा आहे तुम्हाला, फाईल मिळाली, फाईल आहे, फाईलमध्ये लिहा, त्याच्यात पेजेस आहेत तुम्हाला. त्या फाईलचं पण एक मिनिंग, डीप मिनिंग आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर शांतपणे वाचून घ्या ती फाईल. त्यात बरेच प्रत्येक शब्द हा कॉन्शियसली मेडिटेटिव्ह वेनी लिहिला गेलेला आहे. ॲक्च्युली यात जुन्या फाईल आहेत एकदम पहिलेच्या, त्याच्यानंतर बराच बदल, थोडाफार बदल झाला. स्माईल, ओके. मला जे म्हणायचं होतं की तुम्हाला ज्याला प्रश्नांची उत्तरं मिळाली त्याला आपोआप तुमची स्माईल रिफ्लेक्ट झालेली आहे की नाही. वंडर फिलिंग येतं ना, वंडर इमोशन. अचानक तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर काय येतं, कोणतं वंडर येतं, वाव, स्माईल. आणि समजा नाही मिळालं तर स्माईल, डाऊन. तर आज आपण दिवसभरात काय करणार आहे, वर. मी आज तुम्हाला जास्त हँड मुद्रा स्पेसिफिक शिकवणार आहे, पण आज शिकवणारी जी अल्टिमेट स्माईल स्टेट आहे, स्माईल मुद्रा. ओके, हँड मुद्राच्या पेक्षा पण हायेस्ट अँड इझिएस्ट वे. एक थॉट आला तुम्हाला जो डिस्टर्ब करणार आहे, जस्ट हे मी सांगतोय सुरुवातीलाच प्रॅक्टिकली, त्या थॉटला तुम्ही इझिली डिझॉल्व करू शकता विथ द स्माईल. ते तुम्हाला हँड मुद्रा पण टच करायची गरज नाही आहे. ओके, तुम्ही बघा आज दिवसभरात तुम्हाला असं वाटलं की सर काय बोलतायत ते समजत नाही आहे, किंवा सर जरासं वरनं चाललेलं आहे, तर जस्ट एक स्माईल पास करा. यू फील द कामनेस, शांतता. भले आज नाही समजलं, हळूहळू तुम्हाला समजायला चालू. बिकॉज स्माईल इज द मोस्ट फंडामेंटल टूल टू रिफ्लेक्ट आवर कॉन्शियसनेस. आपली जी चेतना जी एक्सप्रेस होणार आहे ती स्माईल वेनी एक्सप्रेस होणार. जी चेतना एक्सप्रेस होणार आहे ती कशाने होणार आहे, स्माईल वे. मी आज दाखवणार आहे तुम्हाला एक्झिस्टन्स स्पिरिट, हाऊ एक्झिस्टन्स स्पिरिट इज वर्किंग. तुम्हाला माहिती आहे, छोटंसं बाळ जन्माला आलेलं, म्हणजे तुम्हीही बाळच आहे माझ्यासाठी. आता छोटंसं बाळ जन्माला आलेले किती स्माईल पास करतं 24 तासामध्ये माहिती आहे. यू अवेअर अबाउट दॅट थिंग. कमीत कमी 150 ते 450 वेळा. किती वेळा, 150 ते 450 वेळा 24 तासामध्ये. आणि जसं जसं ते बाळ मोठं होतं, म्हणजे तुमच्या लेवलला माझ्या लेवलला ती स्माईल काय होते, डाऊन 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 डाऊन. आणि ती पण डिपेंड कशावर होते माहिती आहे काय,
दुसरा नाही. तर आज आपण जे शिकणार आहे ती इंटरनल स्माईल. तुम्हाला ज्या वेळेला समजेल मी कोण आहे आणि माझं रूट काय आहे, त्याला आपोआपच काय होईल, ती स्माईल आपोआप येईल. आणि हेच बुद्धाने एक्सप्रेस केलं. तुम्ही जेवढे काही पिक्चर्स बघाल ना, कुठल्याही एनलायटन, ते पिक्चरच आहेत, ते काल्पनिकच आहेत. एक्झॅक्टली बुद्धाला कोण बघितलंय का आत्ता सध्याला नाही, किंवा जे काही एनलायटन आहेत, पण जे कॅरी करत आलेलं आहे त्यांनी स्माईल रिफ्लेक्ट केली, म्हणून ती स्माईल तुम्हाला दिसते, कामनेस स्माईल, शांतीची स्माईल. तर आज आपण पूर्ण शिकणार आहे ती कामनेस. बिकॉज आत्ता जेवढे काही सफरिंग्ज आहेत, शारीरिक व्याधी असू देत, मानसिक व्याधी असू देत, जीवनातल्या समस्या असू देत, त्याचं एकच उत्तर आहे, शांती, समाधान आणि आनंद. तुम्ही जगाचं पूर्ण अनालिसिस करा. तुम्ही सगळं जे करताय ते अल्टिमेटली ह्या 3 गोष्टीसाठी करताय. हा विचार करा. तुम्ही बघा, जे काही करताय, जे तुम्ही मोठं पद भोगताय, पद अचीव करण्याचा गोष्ट करताय, इकॉनॉमिकल लेवलला तुम्हाला टॉपला जायचं आहे, प्रतिष्ठा, पद, प्रतिष्ठा आणि संपत्ती आपण म्हणतो, एनिथिंग. हे कशासाठी करताय? फायनल त्याच्यातनं काय मिळणार आहे? फायनल एम काय आहे? गोल काय आहे? शांतता, समाधान आणि आनंद है ना. जर ते एक स्टोरी आहे बघा, मुलांमध्ये मध्ये कधी कधी येतं, मुलांना शिकवलं जातं, तू दहावीला चांगले मार्क्स मिळालास की तुझं झालं, मग तू काय अचिव्हमेंट, 10वीची अचिव्हमेंट झाली की झालं, म्हणजे तुला आनंद मिळणार है ना. नंतर 10वी झाल्यानंतर त्याला प्रश्न सांगतात, 12वी झाली की झालं, नोकरी चांगली मिळाली की झालं, नंतर नोकरीनंतर छोकरी छोकरा जो असेल आहे की नाही, त्यानंतर झालं, त्याच्यानंतर वाढत जातं ना. आणि शेवटी असा वेळ येतो, शेवटचा क्षण, त्याला प्रश्न पडतो, हे फार महत्त्वाचं आहे. कारण मी ICUमध्ये ज्यावेळेला जातो एखाद्या पेशंटला बघायला, शेवटच्या मोमेंटला, लास्ट मोमेंट विथ द स्माईल स्पिरिट, त्याला तो प्रश्न पडलेला असतो, त्याला विचारावं लागत नाही, त्याच्या चेहऱ्यावर असतं, मी आयुष्यात येऊन खरंच आनंद मिळवला का, मी समाधान मिळवलं का, शांती मिळवली का. ही मिळवण्याची गोष्ट नाही आहे, ही एक्झिस्टेड आहे आत्ता सध्या. मला सांगा, मी अजून काय शिकवलेलं नाही, काय केलं, तुम्ही इथं आल्यानंतरच तुम्हाला शांत वाटायला, यू आर फिलिंग सम कामनेस. तुम्ही ट्रॅव्हल करून आलाय, हे काय आहे, हे माझ्याकडनं रिफ्लेक्ट झालेलं नाही किंवा या वातावरण किंवा ह्याच्यातलं नाही आहे, हे तुमच्या जवळ आहे म्हणून तुम्हाला दिसतंय. या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ आहेत, फक्त त्याच्यावर जी धूळ साचलेली आहे ना, ती साफ करण्यासाठी हे अध्यात्म आणि हे विज्ञान आहे. ते काय करायचं आहे, फक्त आज आपल्याला साफ करायचं. त्यामुळं अल्टिमेट गोल काय आहे? शांती, समाधान आणि आनंद. हे ट्रिनिटी लक्षात ठेवा, शांती, समाधान आणि आनंद. शांती, समाधान आणि आनंद. आणि शांती, समाधान आणि आनंद याच्या मागचा बेसिक काय लॉ असेल तर स्वज्ञान, स्वतःचं ज्ञान ज्याला समजलेलं आहे तर तो सतत शांत स्वरूप असणार आहे, सतत समाधानी असणार आहे आणि सतत आनंदमय असणार आहे. आनंद शब्द हा वेगळा आहे, सुख नव्हे. सुख आणि दुःख हे वेगळं आहे. सुख म्हणजे आनंद नव्हे. आनंद म्हणजे जे शांती समाधानानंतर जे नॅचरली स्माइल रिफ्लेक्ट होते, हे सगळे स्माइलची मिनिंग आहे. शांती, समाधान, आनंद, मौन, जीवनमुक्त अवस्था आपण शिकणार आहोत. तर आज आपण जास्त काय शिकणार आहे? हँड मुद्रा बेसिक शिकणार आहे, पण जास्त काय शिकणार आहे? स्माईल मुद्रा, स्माईल थॉट्स. हॅपी थॉट्स ऐकलं असेल, ओके. हॅपी थॉट्स अपोजिट टू द हॅपी अनहॅपी थॉट्स. ओके, इट्स गुड. हॅपी थॉट मी खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल काय नाही, बट दॅट इज द थॉट, तो विचार आहे. आणि स्माईल काय आहे? ॲक्शन आहे. हा फरक आहे. काय आहे? थॉट आणि ॲक्शनमध्ये फरक आहे ना.
तुम्ही फक्त जस्ट इमॅजिन केला, इमॅजिन पण नाही, थॉट केला, विचार केला, शिबिराला येऊया आणि पोचलाच नाही. पोचणं ही स्माईल आहे आणि विचार करणं ही काय थॉट आहे. विचार हे थॉटच आहे ना. त्यामुळे थॉट्स आणि ॲक्शनमध्ये फरक आहे, विलमध्ये फरक आहे. आपण शिकणार आहे. मी जास्त करून माइंड घेणार आहे तुमचं. भले स्वयं ओके, माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल फॉर अस. डॉक्टर, याच्यामध्ये एक प्रश्न आहे. आपली थॉट्स जे आहेत याचं जे शेल्फ लाईफ किंवा याचं हे जे आहे एज आहे इतकं मोमेंटरी असतं की डिसअपिअर्स इमिजिएटली. Yes, yes. आता याचा इन इफेक्ट मला वाढवायचा असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे? त्याला आपल्याला मेडिटेशन्स आहेत, स्पेसिफिक मुद्राज आहेत, आपण घेऊया. कारण बहुतेकांना तो अनुभव असेलच की तुम्हाला काही कशाचा आनंद झाला की तो इतका मोमेंटरी असतो आणि सराउंडिंग जे तुमच्या बरोबरचे आहे ते यू गेट इन्व्हॉल्व इन दॅट अँड देन यू मूव्ह टू द डिफरंट डायमेन्शन्स इमिडिएटली. तर तुम्ही अगदीच जगापासून कट ऑफ झाला तर तुम्ही म्हणाल की ओके नाव आय एम रिस्टोरिंग इट विथ. पण रियालिटीमध्ये तसं होत नाही प्रॅक्टिकल लाईफमध्ये. नाहीच होणार, कारण आपण जगाला सोडूच शकत नाही आणि सोडायचंही नाही. कारण आपल्याला खरं जे जगायचं आहे ते इथंच जगायचं आणि कुठेही जायचं नाही. तर थॉट्स ते कंटिन्युअस तुमचे थॉट्स स्माईलमध्ये कन्वर्ट होतील. त्या लेवलला ज्याला तुमचं मेडिटेशनच्या प्रोसेस जातात त्याला तुम्ही ऑलवेज तिथंच असता. यू आर एक्झिस्टेड इन दॅट पॉईंट. आणि मग त्याच्यातनं जे रिफ्लेक्श होणार आहेत ते प्लस मायनस होणार. म्हणजे त्याला आत्ता जे तुम्ही विचारला त्याच्या बरोबर अपोजिट होणार आहे त्या गोष्टी होतात. म्हणजे तो मोमेंटरीली राहणार नाही आहे, तो कंटिन्युअस फ्लो असणार आहे. म्हणजे ज्याचे झरे ओपन आहेत त्या विहिरीमध्ये पाणी कधीच कमी पडणार नाही. सो वी हॅव टू ओपन दॅट सोर्स. स्त्रोताशी जोडा. ज्याच्यातून जे थॉट्स तयार होत आहेत त्याच्याशी कनेक्ट झालो तर ते थॉट्स कसे असणार आहेत? ऑलवेज विथ द स्माइल स्पिरिट. तर तो स्त्रोताशी जोडण्याचा हा प्रोसेस आहे. आपले थॉट्स असतील, इमोशन्स असतील, वृत्ती असेल, आज आपण डिटेल त्याच्यावर डिस्कस करू. गुड क्वेश्चन. तर थॉटला एक कॉन्क्रंट फक्त की दिस इज वॉट इट इज सेड की वाईट थॉट ऑटोमॅटिक येतात, चांगले आणावे लागतात. इन कॉन्क्रंट दॅट जे सर म्हटले की तो चांगला थॉट आणला तरी तो जास्त वेळ राहत नाही आणि इमिडिएटली तो त्यालाच मी म्हटलं की संस्कार. संस्कार मतलब वृत्ती. आज आपण शिकवणार आहे ॲक्वायर्ड स्पिरिट, इनहेरिटेड स्पिरिट शिकणार आहे. हे डिटेल घेणार आहे. क्वेश्चन लिहून ठेवा, आपण त्याच्यावर डिस्कस करू. एकदा तुम्हाला कन्सेप्ट समजला की तो ओके गुड. मध्ये मध्ये विचारा, म्हणजे मला कोणत्या डायरेक्शनला तुम्हाला न्यायचं. यू कॅन पार्टिसिपेट. मीन हे जराशे जुने आहेत त्यामुळे ते काय हे तुम्ही पण विचारा. म्हणजे तुम्हाला जरी काय वाटलं नाही समजलं तर विचारा. अगदीच वेळ झाला तर राहूया आपण, प्रॉब्लेम नाही. The good part of this workshop is कि there are no boundaries. त्यामुळे questions can go up to any limit. मिनल आपण जसं ते आता बोलले सेल्फ सॅटिस्फॅक्शनच्या बाबतीत, कारण त्याच्या क्रायटेरिया प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. वेगळ्या आहेत. आणि त्यामुळे होतं काय की जसा प्रोग्रेस होतो या एरियामध्ये तशा तशा ते कळतंय महत्त्व की सॅटिस्फॅक्शन एक्झॅक्टली कशात शोधलं पाहिजे. आणि देन हेही व्हायला लागले की सेन्सिटिव्हिटी आता एवढी वाढली की आपल्या स्वतःपुरतं न बघता आजूबाजूचं सगळं दिसायला लागलं आणि तिथे जे घडतं त्याचा परिणाम माझ्या सॅटिस्फॅक्शनवरती व्हायला लागला. म्हणजे इट्स इम्पॅक्टिंग टू मच. आजूबाजूला जे घडतं स्वतःच्या तर कक्षा वाढवल्या, सॅटिस्फॅक्शन कशात शोधायचं ते समजलं, पण आजूबाजूला जे चाललं त्याच्यामुळे खूप डिस्टर्बन्स जे होत आहे ते इम्पॅक्ट करतात. ते स्टेडी कसं करायचं सॅटिस्फॅक्शन त्यालाच प्रश्न पडला. येस गुड. हे सगळ्याच बाबतीत लागू करा. शांती, समाधान आणि आनंद. ओके. आणि त्याचं मूळ कारण काय?
त्याच्या अगोदर मी एक सांगितला शब्द स्वज्ञान. ज्याला स्वज्ञान समजेल, अनुभवाला येईल, त्याला ह्या गोष्टी तुम्हाला आपोआपच अवेलेबल आहेत हे समजेल. अवेलेबल आहेतच, फक्त आपल्याला ते माहीत नाही. त्याला आपण म्हणतो अज्ञान. स्वज्ञान, अज्ञान. अज्ञानातनं ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, हे शब्द ऐकतो आपण, पण ती जाण्याची प्रोसेस काय आहे ती प्रोसेस आपण समजून घ्या. शब्द तर खूप ऐकतोय आपण, अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे, कविता आहे, सगळं बऱ्याच जणांनी लिहून ठेवलेलं आहे, पण कसं जायचं, दॅट इज द वे दॅट इज गिवन बाय द आवर स्पिरिच्युअल लीडर अँड स्पिरिच्युअल मास्टर, दॅट इज द प्रोफेसर पार जीव. इज अ कोरियन सायंटिस्ट. त्या ह्याच्या फाईलमध्ये सगळी माहिती आहे. सायंटिस्ट, फिलॉसॉफर आणि सगळ्यात महत्त्वाचं सेंट, संत. एक तत्वज्ञानी, एक सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक, एक तत्वज्ञानी आणि सगळ्यात अल्टिमेट म्हणजे संत स्त्री. संत म्हणजे काय? जो सत्याची भाषा करतो त्याला संत. सत्य म्हणजे काय? वास्तविकता ही सत्य आहे, म्हणजे जे रिअलिस्टिक ट्रूथ आहे ते म्हणजे सत्य. स्वतःचं सत्य नेमकं, जे सत्याचा अर्थ लिहून ठेवा, जे कधीही उत्पन्न होत नाही आणि कधीही लय पावत नाही. नॉट क्रिएटेड, नॉट. मला सांगा, शांती, समाधान आणि आनंद हे ना क्रिएट होत आहे ना लुप्त होत आहे. ते आहेच म्हटल्यानंतर कसं क्रिएट होणार आणि कसं जाणार? सच्चिदानंद अवस्था जी आपण म्हणतो ती कधीच निर्माण होत नाही आणि कधीच लुप्त होत नाही, लय होत नाही. ती सतत आहे. आहे म्हणजे आहे. तर ते अनुभवायचे आपल्याला. ओके, हे अनुभवण्याची गोष्ट आहे. आपण आज त्या गोष्टी अनुभवणार आहोत. थँक्स टू प्रोफेसर. त्यांनी आज एक सेंटेन्स तुम्हाला सांगेन. त्यांचं एक युनिव्हर्सल ड्रामा एक्सप्लेन करताना एक सेंटेन्स आहे, मेडिकल फील्डशी निगडीत आहे. त्यांनी काय सांगितलं की ती मेडिकल फील्डमध्ये जर खरंच सक्सेस पाहिजे असेल, मेडिकल फील्ड एक निमित्त आहे, पण कोणत्याही क्षेत्रात सक्सेस म्हणजे परत सक्सेसची व्याख्या डिपेंड होऊ शकते प्रत्येक व्यक्तीनुसार. खरंच सक्सेस पाहिजे असेल तर डेव्हलपमेंट ऑफ द कॉन्शियसनेस, चेतनेचा विकास होणं गरजेचं आहे. टूल्स आहेत. मेडिसिन्स तुम्ही कोणतेही वापरा, ॲलोपॅथिक मेडिसिन वापरा, आयुर्वेदिक वापरा, होमिओपॅथिक वापरा, मुद्रा वापरा, इवन मुद्रा सुद्धा सांगतो हे काही वापरा. हे टूल्स आहेत. तुमच्या चेतनेचा विकास होत असेल तर तुम्ही फुल्ली त्यातून बाहेर पडू शकता. मग मेडिसिन्स कुठं काम करतात, मुद्रास कुठं काम करतात, एनर्जी सिस्टम, हे आपण डिटेल पडणार समजा. ओके, त्यामुळं आज आपण काय करणार आहे बऱ्यापैकी कॉन्शियसनेस. आणि तो कॉन्शियसनेस कोणता आहे? स्माईल. ट्राय ओरिजिन स्माईल कॉन्शियसनेस. ओके, मध्ये मध्ये आज काय करायचं? स्माईल. माझी जरी स्माईल खाली चालली तर मलाही आठवण करून द्यायचं, सर स्माईल. स्माईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्ही म्हणणार नाही मग बाहेरची स्माईल आहे, ह्यानं काय होणार आहे? बाहेरची स्माईल आहे नाही, आउटर स्माईल आहे. म्हणजे मला आत्मदुःख आहे आणि मी स्माईल कसं करू? हे एक टूल आहे. शेवटी मी एक उदाहरण देतो. लग्न करताना, एक लग्नाचं उदाहरण घेऊया. लग्न करताना फिजिकल अपीअरन्सच बघता ना सुरुवातीला पहिल्यांदा, आणि नंतर मग मन, नंतर मग सोल, कम्युनिकेशन. म्हणून आज पण आपण काय करणार आहे? पहिल्यांदा फिजिकल ॲक्टिव्हेशनच करत 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 जाणार है ना. बाहेरनं आपण बघतोच की सगळ्या गोष्टी. आपण जरी आपण इथं आलो असतो तरी काय बघितलं असतं? काय आहे व्यवस्था, सुविधा काय, थोड्या बेसिक तरी बघतो आपण, आणि मग त्यानंतर पुढं जातो. तर आपला हा मार्ग कसा आहे? आणि एव्हरी एनलाइटेड पर्सननी हाच मार्ग अनुभवलेला आहे. तुम्ही कोणाचं जरी उदाहरण घेतलं की डायरेक्टली सोल म्हणून जरी अवतार जरी असतील, ज्ञानेश्वर माऊली जरी असतील, तरी
त्यांनी शरीरातूनच सुरुवात केलेली आहे साधनेला. पृथ्वीवर जन्म झाला म्हटल्यानंतर सुरुवात कशी आहे? शरीरातूनच आंतरिक प्रवास. आज आपण त्या प्रवासाला सुरुवात करतो. त्यालाच आपण नाव देतोय स्माईल पाथ किंवा स्माईल सेलिब्रेशन किंवा त्याला आनंद यात्रा म्हणतो आपण. काय म्हणतो? आनंद यात्रा. आज आनंद यात्रेची आपण ऑलरेडी काही लोकांनी सुरुवात केलेलीच आहे, पण ती आनंद यात्रा रोज नवीन असणार आहे, एकच नसते. त्यामुळे अनुभव रोज वेगवेगळे असणार, प्रत्येक वेळेला वेगळे असणार आणि प्रत्येकाचे वेगळे असणार. पर्पज आहे व्याधीमुक्ती, औषधमुक्त, स्वास्थ्यमय आणि आनंदमय जीवन. सगळ्या प्रश्नांचं उत्तर कुठं मिळणार आहे आपल्याला? मी कोण आहे. ओके. किती जणांना प्रश्न पडलाय मीचा? मी विचारलाय कधी प्रश्न? येस सौरभ, तुम्ही विचारलाय? प्रश्न पडलाय कधी? तुमचं नाव काय? आदिती. आदित्य. आणि तुमचं? श्रुती. तुम्हाला प्रश्न पडलाय? या जुन्या लोकांना नाही विचारणार नंतर. प्रश्न पडलाय कधी मीचा? मला माहित आहे तुम्हाला प्रश्न पडलाय म्हणूनच तुम्ही येताय. ज्याला प्रश्न पडत नाही तो शक्यतो इथंपर्यंत पोहोचणारच नाही. ज्याला काहीतरी जाणून घ्यायचं स्वतःबद्दल तोच इथंपर्यंत पोहोचतो. काय उत्तर आलं सौरभ तुम्हाला मीचं? नाही असं. नाही. आदिती? मी सोल सोल आहे. श्रुती? नाही मिळालं. तुम्हाला? डायरेक्शन पाहिजे असं आन्सर. सर तुम्हाला? शोधतो ते. नाही. तुम्हाला? असं वाटतं पार्ट ऑफ द डिवाइन म्हणजे जे बाहेर आहे ते आपल्यात आहे. कनेक्शन नाही झालं आहे. मीन्स यू आर द ट्रू सीकर्स. तुम्ही सीकर्स म्हणतो आपण त्याला. मग त्यातलं एक माझा चेष्टा माझ्या पॅटर्न. हां ती बॅग माझी. आज आपण ताईची घेणार आहे बरं का, आणि आपल्याला बाहेर स्पेस पण भरपूर चांगली आहे. त्यांना विचारलं आम्ही ती स्पेस वापरू शकतो, ते म्हटले तुम्हाला सगळं वापरायला.